धिक्कार असो शरद कोळीचा धिक्कार असो शरद कोळीचा धिक्कार असो शरद कोळीचा धिक्कार अरे या हरामखोर शरद कोळीचा धिक्कार असो या हरामखोर शरद कोळीचा धिक्कार असो बैलाला हो म्हणायचं. शरद कोळीच्या बैलाला हो शरद कोळीच्या बैलाला हो. काल जे शरद कोळीने आमच्या आदरणीय प्रणितीताई शिंदे खासदार आहेत, आदरणीय आमचे सुशीलकुमार शिंदे साहेब या देशाचे माजी गृहमंत्री आहेत, अशा आदरणीय आणि चांगल्या लोकांना हे शरद कोळी कुठला मागलेला भिकारी आणि चोर भाड्या तडीपार आणि वाळूमाफी असल्या त्यांनी म्हणतो आमच्या ताईंना चॅलेंज करतोय, तुमची गाडी फिरू देणार नाही, तुमची गाडी फोडू, तुम्ही आमचा हे केलं अन्याय केलेला आहे. ते वरिष्ठ लेवलवर जे काय होत असेल ते वरिष्ठांनी बघून घेतील, पण तू कोण रे 2 तुकड्याचा भाड्या आणि आज आम्हाला चॅलेंज करतो आमच्या ताईला. आमच्या महिला काँग्रेसकडनं आम्ही तुझ्या गळ्यामध्ये चपलाचा हार घालतो आणि तुझा मी निषेध करते. मी शहर महिला अध्यक्ष प्रमिला तुपलोंडे आज या ठिकाणी शरद कोळीचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. जो एक उपनेता आहे त्याला वरच्या लेवलचं राजकारण काय माहीत आहे. आज आमचे केंद्रीय गृहमंत्री ज्यांनी युनोमध्ये जाऊन हे केलेलं आहे, अशा आदरणीय माणसाला तो एकेरी भाषेत बोलतो आणि चपलीने मारतो. अशा नालायक माणसाला कळायला पाहिजे त्याला बाप आहे की नाही. आज आमच्या माननीय खासदार शिंदे प्रणितीताई शिंदे ह्या खासदार आहेत, त्या इथून संसदेत निवडून गेलेल्या आहेत आणि त्याचा त्यांनी एकेरी याच्यात संबोधतो. अशा ह्या नालायक माणसाला काय करावं. तो एक उपनेता आहे आणि त्याला त्याची लायकी कळली पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानात हक्क दिलेला आहे, तुम्ही कुणालाही तुम्ही मतदान करू शकता आणि पाठिंबा देऊ शकता. जी दक्षिणची जागा काँग्रेसची असताना त्यांच्याकडनं चुकी झालेली आहे, ते वरच्या लेवलचं राजकारण आहे. हा उपनेता कुठला इथं शहरातला आणि त्यांनी इथं आलं तर मी गाडी फोडतो, त्याच्या तोंडाला काळं फासतो, एकरी भाषा बोलतो. जरा तोंड सांभाळून बोल. उचलली जीभ लावली टाळ्याला आणि निघाला बाळ्याला, ह्याचा मी निषेध करते. कालच शिवसेनेचा उपनेता शरद कोळी, ज्याची अवकात नाही, बोलण्याची लायकी नाही, अशा जो वाळूमाफी आहे, जो बलात्कारीच्या केसेस आहेत, त्याच्या केसेस म्हणलं तर एक कागद पुरणार नाही एवढ्या केसेस त्याच्यावर आहेत, असा माणूस आपल्या केंद्रीय ऊर्जामंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेसाहेब आणि आमच्या लाडक्या खासदार प्रणितीताई यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरून संबोधून अशा पद्धतीने वक्तव्य करतो आणि त्यांची लायकी काढतो, त्यांची गाडी फोडतो म्हणून सांगतो. अरे तुझी लायकी काय आहे. वरच्या लेवल म्हणून वास्तविकता माझ्या भगिनीने सांगितल्याप्रमाणे वास्तविकता ही जी जागा जी आहे ती जागा दक्षिणची जागा काँग्रेसची जागा आहे. काँग्रेसची जागा असताना तुमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्याकडनं काही चुका झाल्या, शेवटपर्यंत उलट तुम्ही लोकांनी आमच्या साहेबांच्या ताईंची फसवणूक केली, काँग्रेस पक्षाची फसवणूक केली. शेवटच्या घटकेपर्यंत आमच्या चुका झाल्या, आम्ही सुधारतो म्हणलात आणि सुधारलेले नाही आहे. त्यामुळं आम्ही प्रणितताईंनी जे खरं आहे ते खरं आहे त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. एकाला सांगून एकाला मतदान केले नाही, काय असं ते स्पष्ट बोलून प्रदेशकडं वरच्या लेवलला सांगून सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनाला आणून सगळ्या गोष्टी केलेल्या असताना यांची गाडी फोड एकेरी शब्दावर ताईंचं वाच्यता करतो. साहेबांना चपलीचे जोडे मारे आंदोलन कर. अरे तुझी लायकी आहे का, तुला बाप आहे का, तुला बहीण आहे का. जर तुमच्या पक्षाने जर कोणाशी कसं वागायचं हे जर शिकवले नसेल तर त्याच्यामध्ये तुझी अवकात नाही. मी त्यांचा महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करते आणि मी आज एवढंच सांगते, तू येऊन तर दाखव, गाडी फोडून तर दाखव. त्याच्या अगोदर आम्ही तुझ्या घरावर दगड फेकून तुझी गाडी युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेस फोडू एवढंच. आणि आम्ही त्याला बांगड्याचा आहेर करतो, महिला काँग्रेसच्या वतीने आम्ही त्याचा बांगड्याचा आहेर करतो आणि त्याच्या गळ्यात म्हणून आम्ही चपलीचा हार घालणार आहे. निषेध निषेध निषेध. धिक्कार असो शरद कोळीचा धिक्कार असो धिक्कार असो शरद कोळीचा धिक्कार असो. या शरद कोळीचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, या शरद कोळीचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय.
नाही त्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, याची लायकी नाही अशाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. काल आमचे दैवत सुशीलकुमार शिंदेसाहेब, सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रणिताई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली. आज मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहर दक्षिणची जागेचा विषय आला तर सुशीलकुमार शिंदेसाहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले. त्या ठिकाणी आनंदराव देवकर आमदार झाले. दिलीपराव माने मालक त्या ठिकाणी आमदार झाले. दक्षिण जागा आमची असतानासुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो. परंतु काल तू जी भाषा या शरद्या कोळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फालतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे. तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा या खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केलात. यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे. तो आपल्याला माहीत असेल, सोलापुरामध्ये वाळू तस्करी व तसेच खंडणीखोर बलात्कारी असे विविध गुन्ह्याने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचं आहे, तुझ्या ऑफिससमोरून तू कालचे वक्तव्य केला की ताईंची गाडी फोडील. मी तुला आज सांगतो, तुझ्या ऑफिसहून मी आज बोललो आहे, तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिसमध्ये समोर थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. चार वेळा सांगतो गुन्हा दाखल केला समजतच नाही. तेच सांगतो, गुन्हा दाखल केला 4 वेळा. गुन्हा दाखल केलाय. कामात आहे नंतर होता 11 वाजता. मग त्यावेळेस काय केलं तुम्ही? रात्री काय बोलायचं वर्ष बोला. आम्ही संरक्षण आम्ही देतोय. समजत नाही त्यांना सांगतो. आम्ही बरोबर करतो. हे बाबा आमच्या समोर आणा वगैरे असं नसतं. जी कायदेशीर प्रोसिजर आहे ते आम्हाला फॉलो करायला माझ्या यावर्षी झालेल्या विधानसभेसाठी रेकॉर्ड ब्रेक असे 67.72% एवढे मतदान झालंय.
म्हणजेच सुमारे 4% मतदान वाढलंय. 38,48,869 पैकी 26,06,571 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये तब्बल 13,66,588 पुरुष तर 12,39,868 महिला मतदारांचा समावेश आहे. सांगोला मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक असे 78.27% मतदान झालंय. त्या पाठोपाठ माढ्यामध्ये 76% तर बार्शीमध्ये 73% मतदान झालंय. सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 57.77% मतदान झालं आहे. करमाळा मतदारसंघात 2,29,375 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 69.72% मतदान झालं. माढा मतदारसंघात 2,67,691 मतदारांनी मतदान केलं. 75.90% इतकं मतदान इकडे झालंय. बार्शी मतदारसंघात 2,46,712 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. इथे 73% मतदान झालं. मोहोळ मतदारसंघात 2,30,850 जणांनी मतदान केलं. इथे 69.65% इतकं मतदान झालंय. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात 1,91,394 जणांनी मतदान केलं. इकडे मतदानाची टक्केवारी 58% आहे. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात 2,02,91 जणांनी मतदान केलं. इथली मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच 57.77% इतकी आहे. अक्कलकोट इथे 2,55,026 जणांनी मतदान केलं. इथली मतदानाची टक्केवारी 66.50% आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात 2,23,624 जणांनी मतदान केलं. इथे 58.42% मतदान झालंय. पंढरपूर मतदारसंघात 2,59,777 जणांनी मतदान केल्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 69.51% इतकी आहे. सांगोला या मतदारसंघात तब्बल 2,61,013 जणांनी मतदान केलं असून इथे जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक असे 78.27% मतदान झालंय. माळशिरस या मतदारसंघात 2,40,851 जणांनी मतदान केलं. इथे मतदानाची टक्केवारी 68.90% एवढी झाली आहे. एकूणच यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्यामुळे मतदानाचा टक्का 68% एवढा झालाय. वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे प्रत्येक उमेदवाराला टेन्शन आहे. त्यांना कायदाच कळत नाही तर त्यांना काय एका गृहमंत्र्याच्या वयस्कर वडील समान देशाच्या गृहमंत्र्याला धमकी ना त्याच्याबद्दल आम्ही स्वतः पोलीस येऊन तक्रार नोंदवली. समजलं? तुम्ही इथं होता 11 वाजता. मग त्यावेळेस काय केलं तुम्ही? आपली कारवाई त्या तरतुदीप्रमाणे काम केलं. तुम्ही म्हणणार ह्याला धरून फाशी करा, ह्याला धरून सजा शिंदे साहेबाला तुम्ही शिवाय द्यायला जीवाला धोका झाला. आज सोलापूर आम्ही संरक्षण द्यायला तयार आहे, आम्ही देतोय. आमचं काम आम्ही करतोय बरोबर. या महाराष्ट्रात भारतात लोकशाही आहे आणि कायद्याचं राज्य आहे. आज आम्ही तर सोलापूर शहर मध्येचे आमदार 3 वेळा झालेले आणि आता सध्या चालू खासदार आहेत. एक लेडीज आहे माननीय
प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाचे केंद्रीय मंत्री त्यांची कन्या. तुला दादामती कुत्र्या, तुला लाज वाटत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक? तुझ्यात हिंमत आहे, तुझ्यात दम आहे, तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आव्हान करतो? तू खरा मर्द असेल तर तू आहे ना, तू जेंट्सला आव्हान कर. ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून 3 वेळा आमदार झाली, 1 वेळा खासदार झाली. त्यांच्या कामाच्या जीवावर झाली. त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही. आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय? जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशीलकुमार शिंदे मंत्री झाले, आनंदरावजी देवकते हे दुगदुगेच मंत्री झाले, माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले. ही जागा खरी काँग्रेसची होती आणि त्या काँग्रेसच्या जागेवर न विलासतो आघाडी सरकारच्या निमित्ताने ती जागा दिली. मग हे जागा ह्या जागेला काल इलेक्शनला निषेध कशासाठी की ही शहर दक्षिणला ही जागेला आमच्या आमदार प्रणितीताई शिंदे आणि तसंच सुशीलकुमार शिंदेजींनी काणादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला. ह्याची मिरची त्याला ठेचली गेली. ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करून त्याला हिंजड्याला काय निषेध म्हणजे तुम्ही ताईला असभ्य ताईला आगाकागाची भाषा बोला. तुझ्यात हिंमत जर असेल तू ये, तुझी गाडी फोडतो. ह्याच्या बापाचं राज्य, हुकुमशाही राज्य, तू गुंडा असशील. ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना? सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना, जुने दिग्गज नेते आहेत ना,